नमस्कार मंडळी, चला तर आपण आज चिगळाची भाजी पाहूयात. तर थोडीशी चिगळाची भाजी होती, व्यवस्थित मुळ्या काढायच्या आणि धुवून घ्यायची. परत चुलीवर आपण करणार आहोत. तर छानपैकी बाहेर चूल पेटवलेली आहे आणि चूल पेटवल्यानंतर आज तीन ह्याची चूल मांडलेली आहे मी. मला सगळ्या प्रकारची चूल पण बनवता येते, मातीची पण येते आणि सिमेंटाची पण येते तयार करता. आता इथं लोखंडी कढई आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. परत तेल टाकल्यानंतर तेल गरम झालं की त्याच्यामध्ये लसूण बारीक चिरून टाकायचा आणि ते लसूण तडतडला की मग आपण त्याच्यामध्ये कांदा पण तोपर्यंत आपण बारीक चिरून ठेवायचा आणि त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. आता हे बघा, इथं मी लसूण टाकत आहे तेल तापलं की. आणि वारं पण भरपूर सुटलेलं होतं बाहेर, तर त्यामुळं लवकर तेल हे तापत नव्हतं आणि जाळ पण व्यवस्थित लागत नव्हता. परत कांदा टाकलेला आहे आणि कांदा हा व्यवस्थित गुलाबी आचेवरती परतून घ्यायचा. आणि कांदा परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि जिरी पण टाकायची थोडीशी. आणि कांदा परतून व्यवस्थित झाल्यानंतर आता बघा तुम्ही, कांदा परतल्यानंतर हळद टाकायची, म्हणजे काय होतं, हळदीमुळं कांदा चिटकत नाही. आणि चटणी टाकलेली आहे, कारण चटणी पण आपली थोडीशी परतून निघते, त्यामुळं मी लाल चटणी टाकलेली आहे. आणि आता हे परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये भाजी टाकणार आहोत. भाजी व्यवस्थित धुवून घ्यायची आणि पाण्यातच ठेवायची, कोणत्याही पालेभाज्या थोड्या वेळ, कारण त्याच्यावर जीवजंतू असतात, रानामधले किडं कुठं हे. तर एका पाण्याने धुवून घेतली आणि नंतर दुसऱ्या पाण्याने पण मी धुवून घेतलेली आहे भाजी. तर अशा पद्धतीनं पिळून त्यातलं पाणी काढायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं. तर अशा प्रकारे भाजी टाकल्यानंतर परत त्याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर डाळ टाकायची. तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही हरभऱ्याची डाळ, मटकीची डाळ किंवा मुगाची डाळ जी तुम्हाला आवडत असेल ती तुम्ही टाकायची. आता माझ्याकडं सध्या हरभऱ्याची डाळ होती, त्याच्यामुळं हरभऱ्याची डाळ टाकली, नाही तर मटकीची पण डाळ छान लागते आणि हरभऱ्याची पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकताय. परत असं मोठं मोठं कुटून घ्यायचं शेंगदाण्याचं आणि ते टाकायचं आणि मीठ पण त्याच्याबरोबर मी टाकलेलं आहे आणि असं थोडंसं हलवून घ्यायचं. परत हलवून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, म्हणजे भाजी शिजण्यासाठी, कारण डाळ भाजी हे व्यवस्थित शिजल्या जातं. तर पाणी टाकलं. आता हे परतून झालं की मी आता त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. आता ह्याच्यामध्ये अर्धासा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे एवढ्या भाजीमध्ये. तर आता हे पाणी आटोपर्यंत आपण शिजून द्यायची. मग पाणी आटलं की आपली भाजी शिजली असं समजायचं. तर तुम्ही बघू शकताय काय सुंदर भाजी तयार झाली. तुम्हाला ओलसर पाहिजे असेल तर थोडंसं पाणी ठेवायचं किंवा जर घट्ट पाहिजे असेल तर घट्ट ठेवायचं. कशी वाटली